हालेलुया. आपण बदल केला आणि छान वाटलं. लवकर आलो ना आपण सगळे. येस. पहाटे 8 वाजता. अनेकांना सूर्य पाहण्यासाठी तळपत असतो. काय म्हणतं कळतं? अनेक सूर्यवंशींना सूर्य पाहण्यासाठी तळपत असतो. आज सूर्याने त्यांना पाहिलं, खूप आनंद वाटला असेल त्याला. पण सूर्याला बनवणारा, आकाशाला बनवणारा, आपल्या सुंदर अशा प्रतिरूपाचं बनवलेले सगळे मनुष्याला बनवणारा तो देव आज इथं उपस्थित आहे. तो किती चांगला आहे ना. तो झोपत नाही, त्याला डुलकी लागत नाही. मनुष्याला शरीर दिल्यामुळं या जगाच्या नाही का कालखंडामध्ये आपण आहोत, त्यामुळं आपल्याला रेस्टची गरज आहे. शरीराला मर्यादा आहे. आपण एक दिवशी या काळाच्या नाही का सगळ्या कालमर्यादेच्या पलीकडे जाणार आहोत आणि त्यावेळेस मात्र आपल्याला देखील कशाची गरज लागणार नाही. त्या प्रखर प्रकाशाकडे आपण पाहून त्याच्यातून मिळणाऱ्या तेजातून, त्याच्या मिळणाऱ्या ऊर्जेतून आपण जगणार आहोत आणि तो काळ लवकर येत आहे. तर आपल्याला अजूनही आपण मला वाटतं त्याच वचनांमध्ये थोडंसं मनन करण्याची इच्छा आहे. या रविवारच्या उपासनेमध्ये आपण पुन्हा एकदा या वचनांना घेऊन आपण पुढे जाणार आहोत. आपण सगळे मिळून परत वाचायचं. येस. तुमची ओळख, तुमची आयडेंटिटी. खूप छान एक्झॉल्टेशन झालं, मी सांगणार आहे त्याच्याबद्दल. तर एक्झॉल्टेशनमध्ये आपल्याला आयडेंटिटीविषयीच परत ब्रदर विनोदने चालवलं आणि पुन्हा एकदा आपण वाचूयात. लेट्स स्टार्ट. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. तुम्हाला दया मिळाली नव्हती, आता तर दया मिळाली आहे. येस. आमेन. या एकदा जोरदार टाळ्या वाजू. प्रभू महान आहे आणि आपल्याला त्यांनी एक नवी ओळख दिलेली आहे. खूप आधीपासून नाही का, सुरुवातीला ज्यावेळेस पहिल्यांदा देवाने अब्राहमाला निवडलं, बघा चॉईस ही त्याची आहे. कुणीही कधीही, मी नेहमी मागच्या वेळेस पण सांगितलं की आपण निवडले गेलो ह्याच्यात खूप धन्यता माना, कारण आपल्यापेक्षा खूप चांगले लोक बाहेर आहेत. पण त्यांच्यावर का दया झाली नाही, आपणच का निवडले गेलो, हा प्रश्न आपण निर्माणकर्त्याला विचारू शकत नाही. जसं कुंभाराला माती विचारू शकत नाही की तू माझ्यापासून काय घडणार, तू कसं बनवणार, किंवा पुन्हा एखादं बनवलेलं पाट तर तोडला, पुन्हा बनवायला घेतलं तर त्याला मातीला अधिकार नाही कुंभाराला विचारायचा. तसं आपल्या मनुष्यांना अधिकार नाही की का त्यांनी आपल्यालाच निवडलं, त्यांना नाही निवडलं. आपण धन्यवादित आहोत की त्यांनी या संपूर्ण सृष्टीक्रमातून किती 700-800 करोडपेक्षा जास्त लोक या पृथ्वीतलावर आहेत, पण त्यांनी पर्टिक्युलर आपल्यावर नजर ठेवली आणि आपण निवडले गेलो. किती छान ना. याचा अभिमान प्रत्येक वेळी बाळगा, याचा अभिमान प्रत्येक वेळी बाळगा की मी निवडलं गेलेलं आहे. मी साधा मनुष्य नाही आहे, निवडलेला वंश. ही जी चॉईस आहे ना देवाची, ही अद्भुत आहे. फक्त आता काय होतं आहे, ती आयडेंटिटीमध्ये आपण चाललं ना, मग आपल्याला पाचारणामध्ये चालण्याला अर्थ येईल. काही जणांना पाचारण माहीत नाही, तर काही जणांना म्हणजे त्यांचं आयडेंटिटी माहीत नाही. तर आपल्याला जेव्हा निवडलेला वंश, राजकीय याजकगण म्हटलेलं आहे, हे अब्राहमाला निवडल्यानंतर ज्यावेळेस अब्राहम एका राजाला हरवून येत असतो, त्याच वेळेस उत्पत्तीच्या 14 अध्यायात आपल्याला बघतो की मल्कीसदेक अचानक प्रगट होतो. त्याला काय उत्पत्ती नाही, त्याचा कुठला अंत नाही, तो कुठून आला, कुठे गेला, काहीच पत्ता नाही. लक्षात येतं आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्त ज्याला आदी आणि अंत नाही आहे, तो देव त्रैक्य देवातला एक आहे, ज्याला आपल्याला म्हणता नाही का, तो कुठून आला माहिती आहे का? देव कुठून आला आपल्याला कुठं माहीत आहे? काहीच माहीत नाही. तो संपणार आहे का? कधीच नाही. अल्फा आणि ओमेगा. जसं मल्कीसदेक तसं प्रभू येशू ख्रिस्त जन्माला इथं आला. आपण सांगू शकतो का मरियाच्या पोटी जन्माला आला, पण तसं शोध लावला तर त्याचा अंत लावता येत नाही. सेम मल्कीसदेकासारखं. म्हणून इब्रिकरस पत्रात 7व्या अध्यायात 5-6-7 वाचल्या 7व्या अध्यायात आपल्याला कळतं की त्या मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तो अनंत काळाचा याजक आहे.
प्रभू श्री ख्रिस्ताला म्हणलेलं आहे. तो अचानक प्रगट होतो सीनमध्ये आणि अब्राहमासमोर प्रगट होऊन अब्राहमाने त्याला वंदन केलं आणि आपण पाहतो अब्राहमाला त्यांनी आशीर्वाद दिला आणि काय दिली, भाकर आणि द्राक्षरस त्यांनी दिला. हे सगळं प्रतिकात्मक आहे, आपण त्या डिटेल स्टडीमध्ये जाणार नाही, पण लक्षात घ्या सेम प्रभू श्री ख्रिस्ताने तर काय दिलं, ती भाकर, स्वतःचं शरीर, त्याचं रक्त दिलं ना. त्या अनंत काळाच्या याजकाप्रमाणे मल्कीसदेक प्रगट होतो, त्याला आशीर्वादित करतो आणि अब्राहम त्याला सगळ्या लुटीतून आणलेल्या ह्याच्यातून दशमांश त्याला सादर करतो. त्या संप्रदायाप्रमाणेच आपल्याला राहायचं होतं. मल्कीसदेक हा शांतीचा, नीतिमत्तेचा राजा होता. नंतर घरी जाऊन कधी इब्री लोकासपत्र 7 अध्याय वाचा, तो नीतिमत्तेचा आणि शांतीचा राजा होता आणि तो याजक होता. 2 ऑफिसेस सांभाळणारा माणूस सुरुवातीलाच देवाने दाखवलं होतं. तेच पॅटर्न होता, परंतु आपण बघतो इस्रायल लोकांवर ते चाललं नाही. त्यांनी पूर्णपणे 2 ऑफिसेस वेगळे केले. राजा वेगळा केला आणि याजक वेगळे केले. याजकांच्या सेवेविषयी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, इस्रायल हे सगळेच याजक होते, पण मंदिराची सेवा करणारे विशेष याजक म्हणजे लेवी वंश, ते परत निवडलेले वेगळे. म्हणजे बघायला गेलं तर सगळेच याजक होते, परंतु मंदिराची सेवा करण्यासाठी खास परत लेवी वंशाला निवडलं गेलं आणि राजे वेगळे राहिले. यहुदा वंशातील जास्तीत जास्त आपण राजे पाहतो. लक्षात घ्या, हे सगळं आपण कधीतरी बायबल स्टडीमध्ये याजकाची वस्त्र, त्याच्यातलं प्रत्येक रत्न नाही का, त्याच्या मंदिर, त्याच्या मंदिरावर लिहिलेले ते शब्द, त्याचा अर्थ आणि ते सगळं कुठंतरी आपण इथं पण जसं प्रेझेंट करायची इच्छा आहे, इथं देखील आपण कधीतरी नाही का कराराचा कोश आणूयात, इथं कधीतरी आपण दीपवृक्ष लावूयात, मग कराराचा म्हणजे प्रभूचा मेस तयार आहे पण त्याच्यावरती प्रॉपर तसं ठेवूयात आणि कधीतरी ती स्टडी आपण घेऊयात, निश्चित घेऊयात. देव बाबा आपल्याला याची अनुमती देव आणि या पवित्र मंदिरामध्ये आपण बायबल स्टडीद्वारे का होऊ दे किंवा रविवारच्या उपासनेत आपण हे एकदा करणार आहोत आणि तुम्हाला त्याचा अधिक आमेन म्हणा. आपण हे तुम्हाला अधिक डिटेल कळेल की तो याजक कसा प्रवेश करायचा, त्याच्या आतल्या अंतर्वस्त्रापासून बाह्य वस्त्रापर्यंत प्रत्येकाला काहीतरी अर्थ आहे, ते तो काय करायचा. याजक म्हणजे सहज शब्द 3 अक्षरे आहे, घेऊ नका, त्याच्यात प्रचंड काही लपलेलं आहे. त्याची काय सेवा होती, त्याला काय अधिकार होते आणि तो कशा प्रकारे मंदिरामध्ये येऊन सेवा करायचा. तर हे 2 ऑफिसेस ज्यावेळेस वेगळे होते त्यावेळेस मात्र आपण बघतो शौल एकदा प्रयत्न केला, त्याला ताडण झालं नाही का, याजकाला यायला उशीर झाला म्हणून या बंधूंनी आपलंच काम सुरू केलं. अजिबात देवाने ते सहन केलं नाही. उजिया राजा देखील शेवटपर्यंत कोडी राहिला. त्यांनी काय केलं, धूप जाळायला गेला, याजकाचं काम हाती घ्यायला गेला होता, भयंकर. त्यानंतर मग सगळ्यांना एक कळालं की बाबा हे दोन्ही ऑफिसेस वेगळे आहेत, आपण या ठिकाणी एकमेकांमध्ये लुडबुड करायचं काही कारण नाही. आणि या पद्धतीने ख्रिस्त येण्यापूर्वी 1500 वर्षापूर्वी घालून दिलेली ही सगळी परंपरा चालत आली आणि आपण बघतो जेव्हा ख्रिस्त प्रत्यक्षात मनुष्यरूप धारण करून आला त्यावेळेस तर व्यवसाय सुरू झाला होता, बिझनेसमॅन झाले होते. परुषी, सदुकी, मंदिरामधली सेवकांमध्ये म्हणजे नाही का याजक आहेत, परंतु याजकापेक्षा त्यांना दिलेल्या ड्युटीमधून बिझनेस सुरू आहे. किसी का क्या है, मनी एक्सचेंज का टेबल आहे, तिथे त्याचं कमिशन आहे. कोणाचं काय आहे तर गुरेढोरे जे आता बळी द्यायचं की नाही त्याचा बिझनेस आहे, नाव माझं नाही पण काम चालू आहे, कमिशन चालू आहे. असे अनेक आपल्याला उदाहरणं पाहायला मिळतात. म्हणून ना ख्रिस्त रागाला आला होता. त्याच्या मंदिरामध्ये याजकांनी सेवा करायला सोडून बिझनेस स्टार्ट केला होता. म्हणजे मंदिराची जागा जवळजवळ अतिक्रमणाने व्यापली होती, सगळं अतिक्रमण. जिथं परराष्ट्रीयांनी येऊन आराधना करायला पाहिजे, परराष्ट्रीयांना आत मंदिरात प्रवेश नव्हता, त्या अंगणात येऊन परमेश्वराची आराधना करू शकत होते. आणि त्याही काळी यहुदी इतर लोक येऊन परमेश्वराची आराधना करत होते, कारण त्यांना त्यांची प्रचिती कळाली होती की मिस्रातून कशा पद्धतीने बाहुभुज प्रतापाने देवाने त्यांना बाहेर काढलं. ते चमत्कार आज देखील त्या खडकातून पाणी हे सगळं इन्स्टंट ऐकलेले लोक होते ते. त्यामुळे ते देवाची प्रचिती, देवाची नाही का साक्ष पाहणारे तिथले लोक अनेक होते, परंतु त्या लोकांचीच जागा या आपल्याच याजका लोकांनी हडप केली होती. काय कमिशन घेत होते तिथं मंदिरामध्ये एखादी गोष्ट सफीट विकत घ्यायचे, ते बकरं किंवा पारवा काही जरी बळी देण्यासाठी विकत घ्यायचं तर त्यांना आपल्या भारतातली आलेली रुपयाची करन्सी चालत नव्हती.
किंवा सौदीतून आले दिनार नाही चालत होता, तिथं येऊन त्यांनी ते मनी एक्सचेंज टेबलवर आपले पैसे रुपये द्यायचे आणि यरुशलेममधले जे खास नाणी होत्या ते विकत घ्यायचे. मग आता जसं डॉलर, 1 रुपयाच्या डॉलरला जसं 86 रुपये आज मोजावं लागतं, अंदाजे सांगत आहे, तर 86 रुपये मोजावं लागतं. म्हणजे $1 दिला की 86 रुपये मिळतात भारतामध्ये. तसं आपल्या पैसे तिथे जमा केल्यानंतर यरुशलेममधले नाण्यांचे रेट एवढे वाढवले होते की असं म्हणजे साधारण माणूस परमेश्वराची आराधना, देवाची भक्ती करण्यासाठी जी आज्ञा दिली होती की वर्षातून 3 वेळा परमेश्वरासमोर सपरिवार त्यांनी सादर व्हायचं होतं, त्या सणांमध्ये आल्यानंतर लूटमार व्हायची. लोक कंटाळले होते या सगळ्या गोष्टीला, माहिती आहे का. म्हणजे होतं चर्च, पण सगळा बिझनेस मांडून ठेवला होता. भयानक स्थिती होती. म्हणजे परत लक्षात येते का, ते चर्चच आहे, पण चर्चमध्ये दशांश द्यायचं असेल तर आमच्या रुपयांमध्ये तुम्ही कन्व्हर्शन तुमच्या पैशांचं करून घ्यायचं. मग कुठं जायचं, बाहेर इथं टेबल बसवलं आहे, इमॅन्युअल बसलेला आहे, हां तिकडं कोण बसलं आहे, ते मामा बसलेला आहे. त्यांनी काय करणार, तिकडे गाई म्हशी जे म्हणजे जे पशु द्यायचे होते, गुरेढोरे, शेळी, बकरं, मेंढा, तर ते विक्रीसाठी बसलेला एक माणूस. हाय रेट, एक 8,000ला मेंढा बाहेर मिळतोय, तर इथं 16,000 घ्यायचं आहे, तर हेच घ्यायचं. बाहेरून आलेलं एंट्री पण नाही, कारण का एंट्री गेटवर ह्यांचेच माणसं, बाहेरून नाही चालणार, इथूनच. आणि जर चुकून बाहेरून आणलं काही तर त्याच्यात दोष काढला की विषय संपला. कारण दोषहीन कोकरा मेंढा वधायचा होता. चाचपणी करणारे लोक याजकच, कान तपासणार, केस तपासणार, इकडून तिकडून बघणार, अरे हे दोष आहे, ह्याच्यात नाही चालणार, मग दोषहीन इकडूनच घालवणार. अरे काय लुटालूट चालू आहे. हे सगळं प्रभू स्वर्गातून पाहत होता. काय त्याच्या मंदिराची, चर्चची अवस्था झाली होती नाही का. म्हणजे कुठं एका ठिकाणी पवित्र देवाची आराधना व्हायची, लोक येऊन त्यांच्या याचना, निवेदन, त्यांच्या मध्यस्थी द्यायचे, ते याजक त्यांच्यासाठी गुडघ्यावरून प्रेयर करायचा, त्याची उत्तरं त्यांना मिळायची. हे सगळं इथं चालायचं. बरं चुकून एखादं पाप झालं असेल तर त्या पापबद्दल क्षमेसाठी तो बदली बळी त्यांनी घेऊन यायचा. त्याची बदली बळी त्यांनी वर्षभर त्याने का सांभाळून चेक करूनच आणलेला. हे सगळं प्रामाणिकपणे कुठंतरी चाललेलं आता बिझनेसमध्ये कन्वर्ट झालं होतं. आणि अशा काळात पुन्हा मलकीसदेकासारखं आपला देव प्रगट झाला, प्रभू येशू ख्रिस्त, मरियाच्या पोटी. आणि सगळं काही त्यांनी पाहिलं आणि बघितलं आणि सगळी ओळखच सगळी निघून गेली होती. आणि त्यांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे हे 2 ऑफिसेस वेगळे होते. मला वाटते त्यावेळेसचा प्रमुख याजक कैफास होता ना. कैफा त्यावेळेसचा प्रमुख याजक होता आणि तो आधीचा प्रमुख याजकाचा तो जावई होता आणि अनेक वर्षापासून तो प्रमुख याजक होता. त्या फक्त प्रमुख याजकाला आता ते परमनंट मंदिर होतं. मोशेच्या काळात दाविदाच्या पर्यंत निवास मंडप होतं, तंबूच्या स्वरूपात. ते सगळं काही तुम्हाला तहशाचं कातडं, कशाचे कातड्यांपासून ते कवरिंग बनलं जायचं. असंच निवास मंडप बनलं नव्हतं. निवास मंडपामध्ये एक कणसुद्धा प्रकाशाचा किरण आत येऊ शकत नव्हता. एक कण, इतके आच्छादनं त्याच्यात होती. जे परमपवित्र स्थान आणि पवित्र स्थानामधला जो पडदा होता ना, तो पडदा एवढा थिक होता की सामान्य माणसाला तो पडदा हलवता येत नव्हता. एवढा जाड त्याच्या लेयर्स तुम्ही बघितले तर तेव्हा कळेल. तर त्या पवित्र स्थानात आणि परमपवित्र स्थानात फक्त प्रकाश असायचा. पवित्र स्थानात प्रकाश दीपवृक्षापासून मिळायचा आणि परमपवित्र स्थानात खुद्द परमेश्वराचा तेज असायचा. त्या परमेश्वराचा तेज कायम राहायचा. मंदिर जेव्हा तयार झालं, त्या मंदिराच्या देखील परमपवित्र स्थानामध्ये जिथं कराराचा कोष ठेवला जाईल, तिथं देखील परमेश्वराचा महिमा रूपी तेज सदैव असायचं. जसं पेंटेकॉस्टच्या दिवशी पहिला पेंटेकॉस्ट झाला, तो जेव्हा मिस्री लोकातून परमेश्वराने इस्रायलाला बाहेर काढलं आणि त्या बाहेर काढलेल्या 50व्या दिवशी जेव्हा आपल्याला बघतो सिनाय पर्वतावर आज्ञा मिळाल्या, तो खरा पहिला पेंटेकॉस्टचा दिवस, जिथं देव उतरून आला आणि तो अन्य भाषेत सगळ्यांना त्यावेळेस ऐकू गेलं. मिस्री लोकांमध्ये सुद्धा नाही का, ते तिथून येत असताना अनेक यहुदी इतर देखील लोक त्या समुदायामध्ये 25-30 लाखांमध्ये होते. त्यांना देखील त्या 10 आज्ञा त्यांच्या भाषेत ऐकू आल्या होत्या. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, परमेश्वर डोंगरावर मोशेशी बोलत होता, पण त्या 10 आज्ञाचा ध्वनी त्यांच्या भाषेमध्ये, जसं पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा ज्यावेळेस सगळ्यांवर उतरून आला ना,
त्यावेळेस सगळं प्रत्येकाला अन्य भाषेत जसं सगळ्यांना, जे मी कानडीमधून आलं आहे त्याला कानडीतून गॉस्पल ऐकू गेलं, जो तेलुगूतून आला आहे, अरेबीतून आला आहे, ते सगळ्यांना आपापल्या भाषेतून ते गॉस्पल जसं ऐकू गेलं. सेम टाईम त्याच पर्वतावरनं ज्यावेळेस देव मोशेशी बोलत होता त्यावेळेस ते 10 आज्ञा त्यांच्या भाषेत ऐकू गेलं होतं. सेम जसं पेंटेकॉस्टच्या दिवशी आपण बघतो, तो महिमा होती ना मंदिरावर कायमस्वरूपी, ती महिमा डिपार्ट होऊन पेंटेकॉस्टला काय झालं, सगळ्यांवर ती महिमा उतरून आली. परमेश्वराचा तेज आता या जिवंत रूपी मंदिरावर उतरून येतोय. लक्षात येते, एकेकाळी निवास मंडप रूपी मंदिरावर त्याची महिमा असायची कायम. त्याच्यानंतर आपण परमनंट बांधलं गेलं शल्मोनाकडून आणि अजून हेरोदाकडून. त्या परमनंट मंदिरात देखील शखाना गौरव त्याचा कायम असायचा. पण जेव्हा बघतो प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूस खांबावर ते सगळं काही पूर्ण केलं, त्यावेळेस 50 दिवसानंतर पुन्हा जेव्हा महिमा उतरून आली, ती कायमस्वरूपी निवडून उतरून आली, ते या पवित्र देहरूपी मंदिरावर, जी कायमस्वरूपी जो पवित्र आत्मा उतरून आला तो परमेश्वराची महिमाच आहे. तो गौरवी महिमा या पवित्र मंदिरात आता कायमस्वरूपी आहे. जसं तेव्हा देखील महिमा होती निवास मंडपावर, परमनंट मंदिरावर होती, आता या देहरूपी मंदिरावर सदैव पवित्र आत्म्याच्या रूपी त्याची महिमा कायम वसते. लक्षात ठेवा, इतकं आपण स्वतःला समजून घेतलं पाहिजे की मी काय आहे, मी कोण आहे. तुम्ही अनकॉमन आहात, अनकॉमन आहे. तुम्ही जेव्हा बाजारात जाल ना, त्या गर्दीत स्वतःला सांगा, आय एम अनकॉमन, मी असाधारण आहे, असामान्य, मी सामान्य लोकांसारखा नाही आहे. भले मी म्हणालो तुम्हाला तो फोटो दाखव राजकीय याजकाचा, मी म्हणालो आपल्याला 2 रोल एकाच वेळी आता निभावायचे आहेत, कारण 2 ऑफिसेस एकत्र झाले. आता राजकीय याजकगण आहे आपण. परत एकदा सांगतो बघा, त्या क्रूस खांबावर त्या परमेश्वराने जाण्यापूर्वी पिलातासमोर जेव्हा परीक्षा होत होती, तू यहुद्यांचा राजा आहे का? हां, तू म्हणतोयस तसं. खरं तर माझं राज्य इथलं नाही आहे. हे सांगत असताना त्याला हे सांगायचं होतं की स्वर्गीय माझं राज्य आहे, तिथून हे सगळं होतं, मला अधिकार तिथून मिळतात. लक्षात घ्या, तो हे म्हणत असताना जेव्हा कैफासमोर तो बोलत होता की तू देवाचा परमपुत्र आहे का, तर त्यांनी भविष्यवाणी केली नाही का, तू मला उजवीकडे देवाच्या बसलेला पाहशील. आणि जे लेवी वंशाला दिलेलं अभिवचन याजकाचं, आणि नाही का खास इस्रायलला दिलेलं अभिवचन की तू याजक आहेस, तरी जेव्हा त्याची प्रमुख याजकाची वस्त्र फाडायची नियमात नाही आहे. मग ते 26 घरी जाऊन 56-57 वाचा तुम्ही, तर ते का फाडायचं अधिकार नाही आहे. त्यांनी ते फाडलं आणि त्याच वेळी एक काळाचा अंत झाला. जे फिक्स इस्रायल आणि लेवी वंशांनाच याजक म्हणून घेतलं जायचं, त्यांनीच संपवलं. ते अधिकारच संपुष्टात आले. आणि तुम्हाला माहिती असावं, योशुआ 6व्या अध्यायामध्ये तुम्ही घरी जाऊन वाचा की प्रमुख याजक ज्यावेळेस मरतो ना, तेव्हा सगळ्या बंदीवानांचे सगळे आरोप निघून जातात, ते मोकळे होतात. बघा काय काय घडलं. कैफाने स्वतःची वस्त्र फाडल्यामुळं परंपरेने चालत आलेले एकाच समुदायाचे याजकपणाचं कार्यकाळ संपला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणामुळं तो सगळ्यांचा प्रमुख याजक आहे. त्याच्या मरणामुळं जगभरातील सर्व पापी लोकांचे पाप, त्यांच्यावरचे सगळे दंड, कैदी असलेले सगळे कैद्यांचे आरोप नष्ट झाले, संपले. प्रमुख याजकाच्या मृत्यूनंतर ते नियम होता की सगळे शरणपुरातले सगळ्या कैद्यांना सोडून द्यायचं. आपण सगळे मोकळे झालो. ह्या घटना घडलेल्या आहेत त्या क्रूस खांबावर. याजकाचं एक विशिष्ट समुदायाला दिलेले अधिकार संपुष्टात आले आणि प्रमुख याजक मेल्यामुळं सगळे आपण जे पापात होतो, जे सकाळी आपल्याला विनोदने चालवलं की रोम करासपत्र 3 अध्याय 23 वचनामध्ये की आपण सगळे पापीच आहोत. कुठं आपल्याकडून चुका होतातच. लक्षात येते. परंतु ख्रिस्ताने आपल्याला एक नवी ओळख दिली. ज्यावेळेस तो क्रूस खांबावर मारला गेला ना, त्या परमपवित्र स्थानामध्ये फक्त आणि फक्त प्रमुख याजक जाऊ शकत होता आणि पवित्र स्थानामध्ये फक्त निवडलेले लेवी वंशातले याजक काम करू शकत होते. ते अधिकार संपुष्टात आले. तो पडदाच दुभागला गेला. तुम्हाला माहीत आहे का, ती आपण परिस्थिती नंतर बघूयात. काय हालत झाली असेल पवित्र स्थानात काम करणाऱ्या याजकांची.
की ते काय बघतात, जिथं आपण प्रवेशच करू शकत नाही, जिथं असं सुद्धा बघितलं तर आपला मृत्यू होऊ शकतो, तो पडदा फाटला आणि आता आपल्याला स्पष्ट या डोळ्यांनी आपण काय बघू शकत आहे? कराराचा कोश, परमेश्वराचा तेज आपण पाहू शकत आहे. हे भाग्य कोणी दिलं? त्या क्रूस खांबावर त्या मृत्यूमुळं आपल्याला ते भाग्य लाभलं. आपण भाग्यशाली ठरतो की आता आपल्याला डिरेक्ट ॲक्सेस आहे. आपण सगळे याजक झालो त्या दिवशी. ते कार्यकाळ त्यांचा संपला, लेवी आणि इस्रायलांचा, आणि त्यांनी जगातल्या सगळ्या विश्वासणाऱ्यांना तो अधिकार दिला की त्या दिवसापासून तुम्ही आता नुसतं नाही, 2 ऑफिसेससुद्धा एक झाले. जे सुरुवातीची संकल्पना देवाची होती मल्कीसादेकाची, की तो राजा पण होता आणि याजकही होता. म्हणून आता आपण जसं आपण बघतो प्रकटीकरणाचं पुस्तक 1 अध्याय 6व्या वचनामध्ये, आता आपण याजकही आहोत आणि राजे देखील आहोत. लक्षात येतं? त्याच प्रकटीकरणाच्या पुस्तकात 20व्या अध्याय 4 आणि 6 मध्ये पुन्हा रिपीट केलं की आपण राजे पण आहोत, आपण याजक देखील आहोत, आपण रॉयल प्रिस्टहूड आहोत. हे भाग्य देवाने आपल्याला दिलं. तुम्हाला लक्षात येते का? मग काय सुरू झाला? अहो, तो पर्व सुरू झाला जे परमेश्वराला हवं होतं. ते सगळे पेत्र, याकोब, योहान, लूक, सगळे ज्यावेळेचे सगळे ज्यांनी विश्वास ठेवला, काय चमत्कार घडू लागले. पहिल्या शतकातल्या मंडळीमध्ये चमत्कारांची रेलचेल सुरू झाली. पवित्र आत्म्याचा अभिषेक ज्यावेळेस पेंटेकॉस्टच्या दिवशी उतरून आला, त्यावेळेस जे प्रभू येशू ख्रिस्त करत होता त्याच्याहून जास्तीचे चमत्कार आपण करणार याची प्रचिती तर लगेचच येऊ लागली. योहान तिथून चालायचा काय, ते पेत्र चालायचा काय, लोक सावलीने बरं होऊ लागले. हात लावायची तर दूर, प्रार्थना करायची तर दूर, सावलीमध्ये बसलेले बरे होऊ लागले. क्या पॉवर आहे. मग त्यांच्यासारखेच आपण आहे ना, नव्या करारातलेच आशीर्वाद आहेत ना. आता नवीन ओळख आहे ना, निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे विशेष लोक, ही सगळी ओळख घेऊन चालणारे आपण लोक आहोत. ते चमत्कार सुरू झाले आणि लोकांचा समुदाय गठ्ठ्याने नाही का असं मंदिरामध्ये येऊ लागला. चर्चेसची स्थापना जागोजागी होऊ लागली. जे उगीच परंपरेने मंदिर होते ती ओस पडली आणि जिथं खऱ्याने भक्ती सुरू झाली तिथं सगळ्यांकडे भक्ती सुरू झाली. काय पोस्ट होते तिथं? काय पोस्ट नव्हते, फक्त एल्डर्स होते. अपॉस्टल्स, एल्डर्स, डीकन, संपला विषय. हे सगळे सेवा करत होते आणि चमत्कार घडायचे. लोक यायचे आणि त्यांच्या समस्येचं उत्तर घेऊन जायचे. लोक यायचे, बरे होऊन जायचे. प्रभू येशू ख्रिस्त जेवढे चमत्कार केला त्याच्याहून अधिक चमत्कार हे शिष्य करू लागले. वचनाप्रमाणे घडू लागलं. मंदिराची वाढ होऊ लागली. लोकांचे असंख्य संख्येने वाढ होऊ लागली. रोमन साम्राज्य हादरलं. अनेक आजूबाजूचे लोक हादरले. रोमन लोकांचे सुद्धा तारण झाले. सर्व यहुदी इतर लोकांची भरणा होऊ लागली. असा समय आला आणि ते गोष्ट घडलं आणि ते खऱ्या अर्थाने राजकीय याजकगणाचं काम करू लागले. लोकांच्या जगामधल्या देखील समस्या सुटू लागल्या आणि मंदिरातल्या देखील समस्या, याजकीय गोष्टी देखील पूर्ण होऊ लागल्या. मग काय झालं? मग एक काळ आला की जिथं धर्माधिकाऱ्यांचं राज्य सुरू झालं. सगळे पोस्ट निर्माण झाले. बिशप आले, डीकन्स आले, ले लीडर्स आले, हो की नाही? एल्डर्स आले, लीडर्स आले, सगळे तयार झाले. आपापले पोस्ट निर्माण झाले. पुन्हा त्या कुठल्या त्या नाही का इतकं तेजोमय सुरू झालेल्या गोष्टींना पुन्हा विझवण्याचं काम या मागील सर्व वर्षांमध्ये घडत आलं आणि आज ते चमत्कार कुठं राहिलेले आहेत. लोक आता फक्त त्या पोस्टसाठी, त्या पदासाठी आणि एक परंपरा म्हणून मंदिरात येऊ लागले. जे ख्रिस्ताने सुरू केलं त्याचं इतकं बहुमोल रक्त सांडून ते पुन्हा मनुष्याने कुठंतरी आपल्याच परंपरेने आज बंद पाडलेलं आहे. आज चमत्कार होत नाहीत ना? होतात की नाही? होतात. पण का त्या प्रमाणात होत नाही जे खरोखर पहिल्या शतकातल्या मंडळी सोबत घडत होते? का तुम्ही असं जाताना तुमच्या सावलेली लोक बरे होईनात? का तुम्ही तुमची आयडेंटिटी विसरलात? तुम्ही आयडेंटिटी घेता. जसं RTO ऑफिस आहे, RTO ऑफिसमध्ये तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स घेता, पण ते ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला काय करावे, तुम्ही काय करू शकता आणि काय करू नये हे दोन्ही नियमावली देतात. तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सचा उपयोग कसं करत आहे?
की तुम्ही हे विसरताय की ते घेतल्यामुळं तुम्हाला वन वेमधून जायची परमिशन मिळत नाही. तुम्ही 2च्या ऐवजी फॅशन म्हणून एकच आरसा वापरू शकत नाही गाडीला. रिफ्लेक्टर काढून टाकले तर चालत नाही. डबल चार्टर ट्रिप्सी चालत नाही. लक्षात येते. सिग्नल झेब्रा क्रॉसिंग पादचाऱ्यांसाठी आहे, चालणाऱ्यांसाठी. त्याच्यावर गाडी येऊन उभा करायचं लायसन्स देत नाही तुम्हाला. पण हे सगळं चाललं आहे. हे माल प्रॅक्टिस सगळीकडे सुरू आहे, बिंदास सुरू आहे. शहरात CCTV लावलेत, बिलं येत आहेत स्वतःच्या नावावर तुमचे क्रॉस झाल्यानंतर. तरी लोकांना आता पैशाची पण काळजी नाही आहे. मला वाटेल तसं जगण्यासाठी सगळेच तयार आहेत. माझ्याकडे वेळ नाही, मी शॉर्टकट मारणार. वन वेमधून गेला, फोटो निघाला, बिल आलं, बघू गाडी ट्रान्सफर करताना तर सगळेच भरायचे. उजडेल तिथं उजडेल. तसंच आपलं चालू आहे. तारण झालं, लायसन्स मिळाला, निवडलेला वंश, राजकीय याचकगण, वाव हे सगळं मला करायला मिळणार. पण काय करू नये हे पण सांगितलेलं होतं. पण तरी देखील छुपे छुपे सगळंच चालू आहे. कारण का अर्जंट काही दंड येत नाही आहे. बघू हिशेबाच्या दिवशी वनवेतून घुसू आपण. हिशेब कुठं आता? कॅमेरे चालू आहेत देवाचे, माहीत आहे मला. पण मी कशाचे? बिंदास आहे, मला लाईफ जगायचे. ये जिंदगी मिले ना दोबारा, बघाच. चलो फिर कर ले कुछ धूम. असंच चालू आहे, मस्त चालू आहे. त्यामुळं हे सगळं काही विजल्यासारखं झालेलं आहे. बिंदास चालू आहे. कारण आपल्याला माहीत आहे की आता मला इन्स्टंट पावती नाही फाडायची ना. ते येईल हिशेबाच्या दिवशी, बघू कोण बघितला हिशेबाचा दिवस म्हणणार. गाडी विकताना बघू, त्यावेळेस येणाऱ्या रकमेतून जाणील ना ती रक्कम. मला कुठं जड वाटतंय. RTOचा हे हिशेब इथे ठीक वाटतो, पण ज्यावेळेस तिथला हिशेब चालू होईल ना त्यावेळेस 2च ठिकाण आहे. ते स्विच झाले ना जागा, कळायचं नाही तुम्हाला. ये जिंदगी मिले ना दोबारा याच्यासाठी बघा, पिक्चर नाही. विचार असं करा. मला माहीत नाही, पण अरुल मुळा ते कळालं होतं. लक्षात येते. याच्यासाठी करा की मला हे वेळ परत जर मिळणार नाही, पण अनंत काळ माझं कुठं जाणार आहे याचं थोडं भय बाळगावं. असं ते नाही का, कंदिलावर आलेली जेव्हा असं काच पुसली जाईल आणि पुन्हा तो तेज प्रकाशेल ना, ते परत सगळीकडे तेज मिळेल. तसे सगळं काही तुमच्या पापमय जीवनांमुळं किंवा बिंदास असल्यामुळं ना, तुमचं जे जीवन चालू आहे ही कुठंतरी आयडेंटिटी लपून चाललेली आहे. म्हणून तुमच्या हातून काही होईना. प्रत्येकाच्या जीवनात झालेलं आहे. मी इथं सांगत आहे, प्रत्येकाच्या जीवनात हे झालेलं आहे. तुम्ही रागाला येऊ नका म्हणलं तर रागाला येता. येऊच नका म्हणलंय, चुकीच्या वेळेस या, संध्याकाळी विसरून जा म्हटलेलं आहे. पण आपण रात्रभर लक्षात ठेवतो. देव बघतो ना बेडवर तुम्ही काय करताय. इकडं थोबाड, इकडे एक थोबाड. राग, आपला इगो आणि राग परमेश्वराच्या त्या आशीर्वादासमोर काहीच नाही. हो, माझा राग महत्त्वाचा आहे. दिसलं पाहिजे मी बरोबर आहे. शेवटच्या दिवशी उभा राहिला ना तेव्हा सगळं कळेल. कशी तुमची आयडेंटिटी घेऊन तुम्ही चाललेला आहात. तुम्हाला काहीच फिकीर नाही आहे, काही फिकीर नाही आहे. तुम्हाला ते लायसन्स कसं चालवावं याच्यासाठी दिलेलं असतं. हॅलो, लायसन्स कशासाठी मिळालं असतं? कसं चालवावं यासाठी मिळालेलं असतं. कोणाला तरी उडवण्यासाठी मिळालेलं असतं. आपण पाप बिंदास करून जातो. ते पाप करू नये नाही, कसं पवित्र जीवन जगावं याच्यासाठी ते दिलेलं आहे. ज्यावेळेस तुम्हाला तुमची ओळख घेऊन तुम्ही जगामध्ये चालाल ना, त्यावेळेस अभिमान बाळगण्याची गोष्ट आहे. इतकी भारी आयडेंटिटी दिलेली आहे त्यांनी, नाही का? त्या थोड्याशा आनंद वाटणाऱ्या पापामध्ये पडण्यापेक्षा ही आयडेंटिटी जर जपली आपण, तर त्या पापात पडलेल्या माणसाचा इलाज तुमच्याकडे आहे. त्या आजारी पडलेल्या माणसाचा इलाज तुमच्याकडे आहे. तुम्ही या जगातले सर्व प्रश्नांची उत्तरं मिळण्याचं ठिकाण आहे, ते परमेश्वराचं मंदिर आहे. तुम्ही
जिथं येऊन लोकांनी याचना केली पाहिजे, गुडघे टेकले पाहिजेत आणि बाबा मला बरं कर, तुझ्याकडे ते सामर्थ्य दिलेलं आहे, आम्हाला दिलं नाही बाबा, रडायला लागलेत लोक. पण ज्याला देव कळलेला आहे, जेव्हानी देव स्वतः त्यांच्यात वसतोय, तो आत्मा किती विवळत असेल, रोज किती कढत असेल की मी ज्याच्या शरीरात राहतो ना, का देवा तू असं केलेलं आहे, मला जर परमिशन दिलं असतं तर मी इथून निघून गेलो असतो. पण त्यांनी म्हटलं युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. त्याला एक आशा आहे कुठंतरी, कधीतरी असं मंदिरात बसल्यावर पुन्हा एकदा संदेश ऐकून जरा तरी त्याच्यात एखाद्याचा जरी बदल झाला तर ते मंदिर तरी काम करायला सुरू करेल आणि त्या मंदिरातून माझी भक्ती होईल आणि ओळख पटेल. आणि ती आयडेंटिटी घेऊन जर ते एक मंदिर, ते एक शरीर त्या पवित्र आत्म्याला घेऊन ज्यावेळेस या जगामध्ये चालेल आणि त्या आविर्भावाने चालेल, तर का त्याच्यातून चमत्कार होणार नाहीत, का त्याच्या सावलीतून लोक बरे होणार नाहीत, सगळं होणार आहे. फक्त आपण थोडीशी तपासलं पाहिजे, आपण बिंदास चाललेलं. आत्ता जे लक्षात येते का, जागेवर जर पावत्या फाडल्या असत्या ना, देवाने जागेवर हिसाब केले असते ना, तर तुम्ही RC बुक हे नाही का, इन्शुरन्स, PUC, 2 आरशे, रिफ्लेक्टर आणि सावकाश, तिथं 70 लिहिलं ना, इथं 60नी चालवलं असतो कार, हो की नाही. आता मी परवा इचलकरंजीला गेलो होतो, तर तिथं जाताना त्या ड्रायव्हरला कळायचं की आता इथं कॅमेरे आहेत, तो तिथं एकदम सज्जनसारखा 60नी चालवायचा. तिथं लगेच डिस्प्लेला यायचं, ते स्पीड लगेच रीड करून वर यायचं डिस्प्लेला, 60, 65, हो, ग्रीन सिग्नल, स्माईल येते लगेच तिथं. तेच जर 80 असलं तर लगेच तिथं रेड सिग्नल आलं असतं रागाचं. पण हा एकदम सावकाश. ते जसंच पार झालं, बंधू पुन्हा सुसाट. मी त्याच गाडीत होतो. आपलं पण असंच चालू आहे. परमेश्वराचं मंदिर आलं, हा हा हा, एकदम दैवी दैवी, होली होली. त्या होलीचा अर्थ माहीत नाही, पवित्र पवित्र अर्थ माहीतच नाही त्याचा. आपण वेगळे केले गेलेलं ते सगळं एकदम एकदम व्यवस्थित. त्यावेळेस गिटारची ट्यून होणार, छान वाजणार, आपल्या मुखातून चांगले वाक्य निघणार, खूप गीत चांगले गाणार, हो की नाही. आणि जसंच हुरडा पार्टीत पोचणार, माझं सनस्क्रीन आणल्याला विसरलीस का, अक्कल नाही अक्कल, 4 वेळा सांगत होतो पॅक, नीट पॅक कर. सर म्हणल्यासारखंच होणार, आता आपला परमनंट कलर होणार. म्हणजे लगेच तिथं आपला आदाम जागा. आपण एवढ्या जागेवरनं बदलतो बघा. जसंच ते सिग्नल आलं, इथं तपासणार आहे म्हटलं की सज्जनासारखं गाडी चालवायला सुरुवात करतो आपण. हां, मोबाईलमध्ये असतो आपण, तासन तास मोबाईलमध्ये असतो. आणि तीच आपली आवडीची व्यक्ती काहीतरी करायला सांगितली, बोलायला लागलो तर आपल्याला आपली त्रेधा तिरपळ उडते, रागाला येतो आपण. काय चाललं आहे बघा, सगळीकडे चाललेलं आहे. जिवंत व्यक्ती टच करते, त्या जिवंत व्यक्तीपेक्षा व्हर्च्युअल व्यक्ती समोर जो आहे ना, त्याला स्माईल दाखवण्यात आपण जास्त बिझी आहे. हॅलो आंटी, हाय, हॅलो. आणि बाजूला आपला जिवंत माणूस, नवरा, मुलगा, बायको टच करते, हॅलो, दिसत नाही. अरे, जो खूप लांबचा आहे त्याला स्माईल द्यायला आपण तयार आहे, पण खूप जवळचा आहे त्याला आज जवळसुद्धा घ्यायला तयार नाही आपण. कुठे तुमची आयडेंटिटी? अरे, तुमच्याकडे आल्यावर सांत्वना मिळाली पाहिजे. लोक ढसाढसा रडून तुमच्यासमोर व्यक्त व्हायला पाहिजे. का? बॉस तुझ्याकडे ते दिलेलं आहे, माझी समस्येचं उत्तर तुझ्याकडे आहे. आता मंदिर कुठं दिसणार नाही आहे, आपण एकत्र येतोय, फक्त हॉल आहे, तुम्ही मंदिर आहात, तुमच्यामध्ये देव बसतोय. इथून गेल्यावर काय हॉल आहे, सगळं काही त्या क्रूज खांबावर चेंज करून टाकलं देवाने पॅटर्नच. बस हे एकाच ठिकाणी येऊन बदली बळी हे ते सगळं नको, मी एकदाच माझाच बळी देतो आणि तुम्हालाच मंदिर करतो. आणि ते त्यांनी केलेलं आहे. या स्वतःसाठी टाळ्या वाजवा जरा. आता तुम्हाला स्वतःलाच ते मंदिर केलेलं आहे, पण या मंदिरामध्ये आता पुन्हा त्याच गोष्टी घडू लागल्या जे येशू ख्रिस्ताला नको होत्या. चुकीच्या गोष्टी, एक्स्ट्रा देऊन व्याजभट्टा करणं. ते एक मनी एक्सचेंजमध्ये का होतं ते होतं.
आपल्या बंधूला आपलीच वस्तू विकत देताना एक्स्ट्रानी काहीतरी करणं, सगळीकडे आता फायदा घ्यायचा प्रयत्न सुरू आहे. अरे सगळा फायदा घेऊन जे काही कमवशील ना, फक्त नागपुरातला श्वास जायची वेळ आहे. दुसऱ्या दिवशी नॉमिनेशनच्या नावावर जात आहे. नॉमिनेट असलेले खुश होऊ नका, आपल्याला पण कधीतरी जायचं आहे. नॉमिनेशन असलेले लगेच खुश व्हायची काय गरज नाही. कितीही कमवा, इथंच ठेवायचं ना. मग ज्या गोष्टीसाठी तुम्हाला निर्माण केलं ती गोष्ट तुम्ही करेना. पुन्हा त्याच गोष्टी ज्या पवित्र मंदिरामध्ये घडायच्या आणि जे येशूला राग आला होता त्याच आता या पवित्र मंदिरामध्ये घडत आहे. आता काय काय या एपिसोडमध्ये नाही सांगत. लक्षात येते आहे की नाही? थोडं कळलं, देव बोलत आहे तुमच्याशी. ही आयडेंटिटी कुठेतरी दिलेली आहे. हे लायसन्स नाही पाप करण्यासाठी, हे लायसन्स नाही की टेक इट इझी घेण्यासाठी. हे खूप मोठं आहे हो, हे खूप मोठं आहे. पण ते याजकाचं जे काय आहे ना ते सांगणं आता इथं शक्य नाही म्हटलं. फक्त तुम्हाला आज जेवढं काही देव बोलला तेवढं तर लक्षात घेऊन जावा. आपण ते पुन्हा बायबल स्टडीमध्ये घेऊ. कुठंतरी प्रचंड गहन आहे, सहज घेऊ नका. आता हे फक्त संदेश आहे रविवारचा म्हणून मला मर्यादा पडल्या, परंतु खूप खूप म्हणजे अद्भुत आहे. तुम्ही इतकं जबरदस्त आहात या जगामध्ये, तुम्ही विसरलात. मला पुन्हा एकदा ते उदाहरण देऊ वाटतं की आता उदाहरणार्थ एक मुलगी राजकन्या, एक राजकन्या ज्यावेळेस तिच्या दरबारातून बाहेर पडते आणि रस्त्यावर येते आणि त्यावेळेस तिचा तो युनिफॉर्म नाही आहे, जे राजवस्त्र नाही आहे, ती साधारण वेशामध्ये बाहेर पडते आणि त्यावेळेस ती फिरत फिरत तिला तहान लागते, एका दुकानात जाते, पाणी मागते. तो म्हणतो पैसे. तिची वास्तविक ओळख राजकुमारी आहे, या देशाची ती राजकुमारी आहे. वास्तविक ओळख, वास्तविकता खरी आहे, परंतु परिस्थिती तशी नाही आहे ना. तो म्हणतो देऊ शकत नाही. हो पण मी, तू पुढचं बोलू नको, पैसे आहेत का फक्त सांग. नेक्स्ट. परत ती धावत जाते, इकडं तिकडं पळते, तिचं भूक लागते, एका दुकानात जाते, हॉटेलमध्ये जेवण. वास्तविकता खरी आहे की ती राजकुमारी आहे, परंतु आयडेंटिटी नाही आहे सोबत. लक्षात येते काय म्हणतो मी? हे वास्तव आहे की तुम्ही देवाचे पुत्र आणि कन्या आहात. जगातल्या सर्व समर्थ देवाच्या लेकरं आहात आणि तुम्ही सर्व समर्थ आहात. आता इथं सध्याला पृथ्वी तलावर कोणी पॉवरफुल व्यक्ती असेल तर तुम्ही आहे, पण आयडेंटिटी नाही. वास्तविकता ही, पण जगामध्ये जा तुमचं चालत नाही क्वाईन, पण तुम्ही ती आयडेंटिटी घेऊनच हिंडत नाही. तुम्ही वास्तविक आहात, खरंच मी देवाचा पुत्र आहे, प्रभू श्री ख्रिस्त श्रेष्ठ होतो, अरे मी पवित्र याजक आहे, राजकीय याजक आहे. तो म्हणतो ते बंद कर. परिस्थिती काय, तू पैसे दे आणि तुझं काम सांग, हे घेऊन जा. त्या राजकुमारीला जे झेलावं लागलं की ती राजकुमारी विशेष नव्हते. तुमची पोझिशनवर कुठे आहे? तुम्ही पोझिशनवर आला नाहीत ना. आयडेंटिटी नाही आहे तुमची, वास्तविकता आहे. कळतंय का? मी परत एकदा रिपीट करतोय, वास्तविकता आहे, तू राजकुमारी आहे, परंतु लोकांना ते ऐकून घ्यायचं नाही आहे, कारण तू दिसतो परिस्थितीनी, त्याच्यावर ते जातात. तू बंद कर बडबड. तू फक्त मला तुला काय पाहिजे ते देण्यासाठी तुझ्याकडे आत्ता जे चलन किंवा पैसे आहेत का सांग. तसंच तुमचं झालेलं आहे. वास्तविकता आहे की तुम्ही राजकीय याजकगण आहे, पवित्र राष्ट्र आहे, वाव वाव वाव, सगळं वाव आहे, पण तुम्ही असं हिंडताय, तुमचा राजकीय गणवेश नाही आहे, तुमचे आयडेंटिटी नाही आहे. वास्तविक खरं आहात तुम्ही कोण आहात, परंतु परिस्थिती तशी सांगत नाही आहे. ही गल्लत होऊन बसलेली आहे. त्यामुळे जगात तुमचं काही चालत नाही आहे. टेक युअर पोझिशन्स, नो युअर आयडेंटिटी. गरज आहे. प्लीज प्लीज त्या दृष्टीने उभे राहा. ती गाडी चालवतानाची मजा येईल हो. मस्त वन वे तोडलं, त्याला कट मारलो. मी पडलो आहे, मला माहीत आहे. एक जणाने असंच फुल स्टँडमध्ये आला, कट मारला. मी अमृता सरस्वती चौकात धाड ब्रेक मारलो आम्ही, त्यांनी वाचावा म्हणून. मुलगा गेला भूरगर, भूम, आम्ही पडलो. छान स्टेचेस बसले. ओके. असंच आपल्या वागण्यामुळं समोरच्यांचं व्हायला लागलेलं आहे. बिंदास माहीत असलेली व्यक्ती पाप करत चाललेलं आहे.
आणि विनाकारण जो विनोद तू म्हटला ना की ही पण हे कॅटेगरी आहे की आपण दुसऱ्याला पापात पाडतो, तसं व्हायला लागलं आपलं. मला माहीत आहे तरी देखील मी निष्पाप विधर्मी आहे, पण त्यांना देखील पापात ओढतो आहे माझ्या लस्टमुळं. मग ते लस्ट ऑफ फ्लेश असेल, लस्ट ऑफ मनी असेल, लस्ट ऑफ आईज असतील. कळतं मी काय म्हणतो आहे? जे प्रौढ आहेत प्लीज जरा लक्षात घ्या मी काय म्हणतो आहे. हे सगळं चाललेलं आहे. प्लीज ती आयडेंटिटी ओळखा, तुमची पोझिशन परत घ्या. जर तीच मुलगी राजवस्त्रांमध्ये विथ हर पोझिशन त्या रथांमधून आली असती तर गोष्ट काय होती? दुकानदार पळत येऊन पाण्याची बॉटल दिला असता आणि म्हटलं असता पैसे राहू दे ना, तुम्ही आलात हीच गोष्ट खूप आहे हो, तुम्ही आलात हीच खूप गोष्ट आहे. ती उतरली असती ना हॉटेल जर मध्ये गेली असती तर VIP ट्रीटमेंट, हे सगळं ते फॅमिली रूम रिकामी करा, मॅम आलेले आहेत, आता इथून कोणाला एंट्री नाही, तिथे ली रिझर्व म्हणून, हां चला मॅमला सगळे सेवा इकडं द्या, सगळं फोकस तिकडं. आणि उठून बिल देताना काय मॅम लाजवता, तुम्ही राजकुमारी आहात. असंच तुमच्याबद्दल घडेल ना. हे जग तयार आहे तुमची सेवा करायला, पण तुमची पोझिशन, तुमचे वस्त्र, आयडेंटिटी कुठे आहे? थोडा विचार करण्याची गोष्ट आहे. हे आपण नेत्र बंधू. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो प्रभू. किती अद्भुत असं तू आम्हाला बनवलंस. त्या क्रूज खांबावर किंमत देऊन तू आम्हाला जे अधिकार दिलेस, एक नवी ओळख दिली. आज आता आम्ही स्वतःच जिवंत मंदिर आहोत ज्यामध्ये तू अनंत काळासाठी वसण्यासाठी आलेला आहेस. जोपर्यंत या नागपुड्या श्वास आहे या पृथ्वीवर तोपर्यंत तू आम्हाला सोडणार नाहीस. असं असताना आम्हाला पवित्र राष्ट्र तू बनवलंस, तुझी खास निधी असं तू आम्हाला बनवलंस. निवडलेला वंश, राजकीय याजकगण तू आम्हाला बनवलंस. प्लीज देवाज आम्हाला आमची ओळख पटू दे, आम्हाला आमच्या पोझिशन्सवर बसता येऊ देत प्रभू. आमची ओळख घेऊन आम्हाला चालता यावं असं होऊ देत प्रभू. तारण हे कुठलं लायसन्स नाही की आम्ही बिंदास पाप करावेत. तारण हे असं आहे की जे आम्ही घेऊन इतरांसाठी तारणाचं कारण ठरावेत, मुक्तीचे कारण ठरावेत. त्यांच्या समस्येचं उत्तर आज आमच्याकडे आहे कारण तू आमच्यामध्ये वसतोस. त्यांच्या दुःखाचं निवारण आमच्याकडे आहे कारण तू आमच्यामध्ये वसतोस. वंचितांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचे आज अधिकार आमच्याकडे आहेत कारण तू आमच्यामध्ये वसतोस. जे दीन आहेत, दलित आहेत, रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, यांना सहाय्य करण्याचं काम आमच्याकडे आहे कारण तू आमच्यामध्ये वसतोस. धन्यवाद देतो प्रभू की ही ओळख तू आम्हाला आज पुन्हा एकदा सांगितलीस. आज ही मंडळी स्वतःची ही ओळख घेऊन यापुढे चालावी असं सामर्थ्य, अभिषेक तू आम्हाला पुरवून दे. पवित्र आत्मा तू आमचा ताबा घे कारण आम्ही हे एकटे कधीच करू शकत नाही. आम्ही खूप ठिकाणी प्रभू पडतो. आम्ही तुझ्याशिवाय अशक्त आहोत. तू आहेस तर आम्ही बलवान आहोत. तुझ्यामुळे आम्ही शक्तिमान आहोत. तुझ्यामुळे आम्ही महाबली आहोत. म्हणून तू ये, आमचा ताबा घे आणि आम्हाला चालव आणि आम्ही ती ओळख घेऊन इथून पुढचं आमचं आयुष्य चालवावं असं होऊ देत प्रभू. धन्यवाद देत उपकार स्मरणास ही प्रार्थना प्रभू येशूच्या महान नावामध्ये करतो म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. या एकदा जोरदार टाळ्या वाजवू परमेश्वरासाठी.